नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप दिवसातून भेटत आहोत। आज मी करणार आहे कोळंबी मसाला। हे कोळंबी आधी मी 20 ते 25 मिनिटं आलं लसूण आणि लिंबू हळद आणि मीठ त्याच्यामध्ये भिजत ठेवली होती। म्हणजे त्याला लावून 20 ते 25 मिनिटं ठेवलं होतं। त्याच्यानंतर ना आता हे असं मसाल्याचा रस्सा करायचा। म्हणजे ह्याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, लसूण वगैरे एव्हरेस्ट चिकन मसाला किंवा फिश मसाला टाकायचा आणि ह्याची उकळी आल्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये ही तळून घेतलेली मी तळून घेतलेली कोळंबी तळून घेतलेली याच्यात सोडायची आणि सोडल्याच्यानंतर ना एक 15 ते 20 मिनिटं ही उकळून घ्यायची। उकळून घेतल्याच्यानंतर नंतर तुम्ही सर्व करू शकता। हे तुम्ही भाकरी संग किंवा भाताबरोबर रस्सा म्हणून खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता। चला तर मग घरच्या घरी लय भारी कसं झाली माझी रेसिपी नक्की मला कळवा। ओके तर बाय, पुढे भेटूया नंतर घरच्या घरी लय भारी मराठमोळी कोकणी सुगरण।